हाय, मी नीलम. आज पण एक छानशी गोष्ट ऐकूया बरं का. व्हॉट्सअपला फॉरवर्डेड आहे गोष्ट. सकाळ सकाळी बँकेच्या आवारात एक म्हातारी ओरडत हुज्जत घालत होती. तिचा आवाज इतका कर्कश होता की बँकेतले स्टाफही क्षणभर थबकले. ती निराधार योजनेतील तिची पेन्शन मागत होती, पण यादीत तिचं नाव नव्हतं, कारण शासकीय टेक्निकल त्रुटीमुळे तिचं नाव वगळण्यात आलं होतं. गावातील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत अमरनाथची नुकतीच बदली झाली होती. टापटीप राहणीमान, नाकासमोर काम आणि समोरच्याच्या डोळ्यात बघून बोलण्याची सवय असलेला हा तरुण पहिल्याच दिवशी बँकेच्या गडबडीत गोंधळून गेला होता. तिचं एकच म्हणणं होतं, तुम्हीच खाताय माझे पैसे. अमरनाथने स्टाफकडून विचारपूस केली तर उत्तर मिळालं, तिथं दर महिन्याला हेच नाटक आहे. कधी येते, भांडते, ओरडते आणि मग निघून जाते. पण दुसऱ्या दिवशी काहीतरी वेगळंच घडलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा ती पुन्हा आली, अमरनाथने कॅश काउंटर घेतले होते. ती लाईनमध्ये उभी राहिली आणि तिचा नंबर आला की पुस्तक दिलं आणि भांडणाच्या तयारीत उभी राहिली. अमरनाथने तिला काही न विचारता, काही न बोलता 500 रुपयांच्या नोटा काढून दिल्या. ती क्षणभर गोंधळली. मग त्या पैशाकडे पाहून डोळे लुकलुकत म्हणाली, माझी पेन्शन थटवता वय, आज कशी दिली? येत नाही म्हणायचं आणि आता कसली दिली? सगळा स्टाफ अचंबित झाला, पण कुणाला काहीही कळले नाही. त्यानंतर दर महिना आपली ती म्हातारी येत राहिली आणि वेळेवर बँकेत येऊन पेन्शन घेऊन जाऊ लागली. 1 वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं. दर महिन्याला ती आली, लाईनीत उभी राहिली, पुस्तक दिलं आणि तिच्या हक्काच्या पेन्शनचे पैसे तिला मिळाले. अमरनाथनं एकदाही तिला पैसे घेत राहिले अमरनाथकडनं, आणि अमरनाथनं तिला एकदाही सांगितलं नाही की ते पैसे त्याच्या पगारातून जात आहेत. त्या दरम्यान त्यांची चांगली ओळख झाली. अमरनाथ तिचे पुस्तक घेताना हसून म्हणायचा, आजी, येते की नाही आता शासनाकडनं पेन्शन? तुमचा दरारा सगळ्यांच्यावर आहे. आणि ती काही बाही बडबड करत पैसे घेऊन जायची. दोघात चेष्टा मस्करी चालू लागली. परंतु एक दिवस अमरनाथ बँकेत आलाच नाही आणि ती आली, लाईनीत उभी राहिली, पुस्तक दिलं, पण स्टाफने तिला सरळ सांगितलं, तिचं खातं बंद झालं आहे. आता खातं बंद झाल्यावर आता मग तो साहेब कुठे गेला? तो दर महिन्याला देतो मला माझी पेन्शन, आणि आता आज काय झालं? स्टाफनं सांगितलं, अमरनाथ साहेबांचा आज अपघात झाला आहे. ते गंभीर जखमी झालेत आणि कराडच्या दवाखान्यात आहेत. बापरे, आता हे ऐकल्यावर तिला काही सुधरलं नाही. म्हातारी काही बोलली नाही, गप्प बसली. दुसऱ्या दिवशी ती परत आली. पुन्हा विचारलं, पैसे आले नाहीत आणि नेहमीचे अमरनाथ साहेब पण आले नाहीत. ती दंगा करू लागली आणि मुख्य साहेबांनी तिला केबिनमध्ये बोलवलं आणि खरं सांगितलं, आजी, तुमची पेन्शन सरकारकडून गेल्या 1.5 वर्षापूर्वीच बंद झाली आहे. अमरनाथ साहेब दर महिन्याला तुम्हाला त्यांच्या पगारातून तुमची पेन्शन द्यायचे आणि आता त्यांचा अपघात झाला आहे. ते बेशुद्ध आहेत. ऑपरेशनसाठी त्यांना 3 ते 4 लाख रुपये लागणार आहेत. तिचा बिचारीचा चेहरा पडला. ती काहीही बोलली नाही. शांत मान खाली घालून उभी राहिली. तिचे डोळे भरून आले आणि तिथून ती निघून गेली. त्याच रात्री कराडच्या हॉस्पिटलमध्ये अमरनाथचे ऑपरेशन करायचं होतं. खर्च 4 लाख रुपये येणार होता. घरात वडील नव्हते, एक लहान बहीण. दोघी रडत बसल्या आणि स्टाफ आणि साहेबांनी मिळून पण जवळजवळ 3.5 लाख रुपये त्यांच्या हातात दिले आणि त्यांना मदत केली. ऑपरेशन झाले. काही दिवसांनी अमरनाथ शुद्धीवर आला आणि हालचाल चालू झाली, बोलू लागला. आईने साहेबांनी मदत केल्याचे सांगितलं. त्याला खूप अभिमान वाटला की सर्वांनी मदत केल्यामुळे आपल्याला अमोल जीवदान मिळाले आहे. त्यांचे उपकार विसरता येणार नाहीत. 1 महिना गेला. तो बँकेत येऊ लागला. काम सुरळीत सुरू झालं. पेन्शन वाटपाचा दिवस आला.
अमरनाथ काउंटरवर होता आणि ती म्हातारी पुन्हा आली. पुस्तक दिलं. आजारपण, औषधाचा खर्च व कामावर सुट्टीमुळे अमरनाथकडे तिला द्यायला पैसे नव्हते. तो म्हणाला, आजी आज काही पैसे आले नाही आहेत, पण इथे दाखवते की उद्या नक्की येणार आहेत. त्याचं बोलणं अडखळलं. त्याच्या डोळ्यात अपराधीपणाचा भाव दिसत होता. म्हातारी काही बोलली नाही. ती सरळ आत काउंटरमध्ये गेली आणि एका क्षणात अमरनाथला तिनं घट्ट मिठी मारली व जोरजोरात रडू लागली. त्याला काहीच कळलं नाही. सगळा स्टाफ बाहेर आला आणि आश्चर्याने सगळेजण बघत राहिले. साहेब केबिनमधून बाहेरून आले आणि पुढे येऊन म्हणाले, आत्ता सांगतो अमरनाथ, तिला सगळं कळलं आहे. तू तिला तुझ्या पगारातले पैसे देत होतास हे जेव्हा तिला समजलं तेव्हा अपघातानंतर तुझं ऑपरेशनच्या वेळी 1 तासात हिने तिचं घरातील सोनं गहाण ठेवून 3.5 लाख रुपये माझ्याकडे आणून दिले आणि एक अट घातली की हे तुला सांगायचं नाही. आम्ही मान्य केलं, पण आज ती थांबू शकली नाही. तू तिला दर महिन्याला मदत करत होतास आणि तिला समजल्यावर तिने कसलाही विचार न करता तिच्या आयुष्याची शिदोरी तुला देऊन तुझा जीव वाचवला. अमरनाथचे डोळे भरून आले. त्याने त्या म्हातारीला घट्ट मिठी मारली आणि दोघे आजी नातू रडू लागले. अमरनाथ म्हणाला, आज्जे काय एवढं केलंस माझ्यासाठी? आजी रडत म्हणाली, मी परकी असती तरी तू आजीसारखं माझ्यावर प्रेम केलंस. मला 1.5 वर्ष पेन्शन देत होतास. मग मी माझ्या नातवाला अशी दवाखान्यात तडपड ठेवन का रे बाळा? सगळा बँकेचा माहोल भावनिक झाला होता. सगळेजण रडत होते. कधीकधी आपण दिलेलं प्रेम आणि मदत नकळत आपल्या आयुष्यातून मोठं काही परत घेऊन येते. कर्माच्या हिशोबात 1ही रुपया कमी जास्त राहत नाही. जीवन अमोल आहे. दिलेलं आपल्याकडे परत येतंच. त्यामुळे कर्मावर विश्वास ठेवून कर्म चांगले करत राहा. ही कथा अमोल पवार यांनी लिहिलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की अवर्ग सभासद लेखक अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आवडल्यास नावासह शेअर करा. म्हणून मी त्यांच्या नावासकट इथेही त्यांची कथा प्रसारित करत आहे आणि ते उमरजचे अमोल पवार आहेत. त्यांनी अतिशय भावनिक आणि सुंदर कथा लिहिलेली आहे. तर अशाच कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.